किती छान दिसत आहेत ना छोले. खायला पण किती छान लागतात. एकदम सोपी पद्धत वापरून आपण छोले बनवणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा. अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन इथे मी 1 कप भर छोले रात्री पाण्यात भिजत टाकून ठेवले होते. तर सकाळी चांगले असे भिजलेले आहे. एक कुकरमध्ये टाकून घेऊ छोले. इथे मी 1 ग्लास पाणी वापरलं आहे. तुमचे किती छोले असेल त्याच्यावर ते पाण्याचं प्रमाण तुम्ही टाकू शकता. चवीपुरतं मीठ टाकू. 1 तेजपान टाकू. तुम्ही याच्यात खडे मसाले टाकले तरी चालेल. 3 शिट्ट्या काढून छोल्यांचा मसाला तयार करू. 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरा, खडे मसाले वापरले मी. हे चांगले भाजून घ्यायचे. भाजून चांगले झाले का मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची त्याची. बाहेरचा मसाला इथं नाही वापरलेला मी. चांगलं मिक्सरमध्ये दळून घेऊ. घरीच बनवून छान लागतात छोले मसाला घरी बनवल्यावर. अशी पावडरच्या मापात तो झाला पाहिजे. 1 कांदा घेतला मी बारीक चिरून. थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली. तुम्ही जर अशा पद्धतीने छोले केले तर खूप छान लागतील. आता आपले छोले पण झालेले आहे. आता चेक करून बघू. त्यातलं तेजपान काढून घेऊ आणि बघू झाले का नाही आपले छोले. एकदम असे मऊ शिजलेले पाहिजे. गॅसवरती कढई तापायला ठेवू. तेल टाकून घेऊ. 1 चमचा जिरं, आलं लसणाची पेस्ट, कांदा चिरून घेतला आपण, तो कांदा बी टाकून घेऊ. असं तेलामध्ये चांगलं परतलं गेलं पाहिजे. परतल्यावर बी छान लागतात. तेल सुटलं पाहिजे चांगलं. याच्यामध्ये लाल काश्मीरी मिरची पावडर, हळद, कांदा लसूण मसाला आणि आपला जो घरामध्ये असतो कायमस्वरूपीचा वापरणारा तो थोडीशी मिरची पावडर हे मी टाकून घेतले. एक टॅमॅटोची पेस्ट करून घेतलेली मी ती टाकून घेते. चांगलं असं तेल सुटेपर्यंत जो आपण ही छोले मसाला तयार केला आहे तो टाकून घेऊ. तुम्ही एकदा असा बनवून बघा, खूप छान लागतो. मीठ टाकून घेऊ वरून. असं परतून घेऊ. तेल चांगलं सुटलं पाहिजे मसाल्याला. छोले टाकून घेऊ. आता आपण सर्व छोले टाकून देऊ. चांगले हलवून घेऊ चमच्याच्या साहाय्याने. एका साईडला मी गरम पाणी करायला ठेवलं. आता गरम पाणी टाकून देऊ. थंड पाण्याने अशी चव वेगळीच येते, त्याच्यामुळे गरम पाण्याने चांगले लागतात. असे हलवून घ्यायचे चांगले. अशी 5 मिनिटासाठी गॅसवरती ठेवू. आता झाले का वरून थोडीशी कोथिंबीर टाकू. अशा मस्त रंग आलाय ना छोल्यांना. किती छान दिसत आहेत. झाले आपले छोले तयार. हे तुम्ही पुरीसोबत बी खाऊ शकतात. खूप छान लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.